अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जागा आमदार संग्राम जगताप यांनी चुकीच्या पद्धतीने खरेदी केल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किरण काळे यांनी केला होता आणि याच वादात रवींद्र धंगेकरांनीही उडी घेतली आहे। मात्र आता त्या जागेचे ट्रस्टी सुभाष मुथा आणि भाडेकरू यांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे। आमदार संग्राम जगतापांवरील आरोप निराधार असून हे आरोप दिशाभूल करणार आहेत आणि या जागेचा ताबा किंवा मालकी हक्क कुणालाही दिलेला नाही असा खुलासा त्यांनी केलाय। केवळ राजकीय प्रसिद्धीसाठीच हा आरोप केल्याचा आरोप त्यांनी केलाय। कोणीही ती जागा काही आतापर्यंत घेतलेली नाही, त्याच्याबद्दल कोणताही कागद झालेला नाही किंवा कुठे चॅरिटी कमिशनची परमिशन सुद्धा अजून घेतलेली नाही किंवा कोणतीही याबाबत एक काहीही प्रोसेस पुढे झालेली नाही। काय आतापर्यंत म्हणजे आता समजा कुठं त्यांनी राष्ट्रवादीचा लोगो आहे किंवा आमदारांचं कुठं काही तिथं आहे हे त्यांनी सिद्ध करावं। आजपर्यंत कुठंच काही नाही, असं माझं ऑफिस आहे, ते येतात फक्त बसतात। आजपर्यंत राष्ट्रवादीचा तिथं कुठेही उल्लेख नाहीये, कुठेही काही नाही, काहीच नाही। किरण काळे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे, खोटे व निराधार आहेत। ते सगळे आरोप मी फेटाळतो। तिथं कधीही साधू भगवंत त्या जागेत आले नाही। त्याचं कारण असं की त्या सदर जागेत ज्या मंगूबाई ओरात जे डोनर आहेत, ज्यांनी आम्हाला गिफ्ट दिली, त्या ठिकाणी भाडेकरी सह जागा दिलेली। आता भाडेकरी असल्यामुळे साधूचं वास्तव्य कुठं करणार? तिथं कधी सत्संग झाला नाही, कधी व्याख्यान झाले नाही। हे जे आरोप केले ते त्यांनी खोटे।